हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी रेणुका राऊत आणि आज आम्ही चाललोय गावाला, पप्पांच्या गावाला आमच्या. आम्ही ऑलमोस्ट 1-1.5 वर्षांनी चाललोय, म्हणून मला खूप एक्साइटमेंट होतीये. सगळ्यांची आवराआवरी चालली आहे. खूप बाटल्या घेतल्या घेतल्या आणि तिकडे कोणी राहत नाही, त्यामुळं काही सामान नाही येत असतं, म्हणून मम्मीची सकाळपासून नुसती गडबड चालली. हे घेतलं का, ते घेतलं का, हे घ्या ते घ्या. घरून आम्ही जेवण पण इथूनच बनवून घेऊन चाललोय. म्हणजे काय तू व्हिडिओ साठी बोलते नाही? हो घे घे पटकन. नाही पण तू असं रिकाम झालं पटकन घे. बघताय तुम्ही गाईस, म्हणजे व्हिडिओ बघा एवढा बॉटल आहे माझं, एवढूच आहे जीव. मी एवढा बॉटल उचलणार का? म्हणजे माझं केवढा आहे मला माहिती आहे ना गाईस. पण जाऊ दे, मोठा जेवायला. सो गाईज आम्ही आत्ताच निघलोय गाईज, आणि हिने खायला घेतलंय गाईज, कारण मी नाश्ता नाही केला. खोटं बोलते गाईज. 2 चपात्या आणि चहा खाल्लाय गाईज. म्हणून मी रोज नाही खात. एवढी ऐकू नका गाईज. काय मम्मी तुला काय माझं भावांनी बघून फोन बघून गप्प बसल्या. आमची फॅमिली खूप ड्रॅमॅटिक आहे, पण मोबाईल बघितल्यावर कोणच बोलत नाही. स्पेशली कळतंय ना तुम्हाला? सगळ्यात पहिली सुरुवात झाली. ड्रॅमॅटिक पण इकडं आलाय, मग इकडून इकडे गेला. तर माझा चालवतोय प्रसाद, गाडी चालवतोय प्रसाद. आणि ते आमच्याच गावातले आहेत, त्यांच्या त्या दुकानात. खूप छान वाटतंय. आता आम्ही जाणार आहे रानमेव्याच्या शोधात. थांबत ऑब्विसली. कशा? करवंद माहिती असेल तुम्हाला? करवंद काळी मैना. काळी मैना म्हणजे त्यालाच आम्ही करवंद बोलतो. आणि अजून आळू असं बघसाल तुम्ही, आता दाखवेल मी. फिग सारखं असतं. हा, फिग सारखं असतं, पण थोडं छोटं असतं. खूप छान लागतं ते पण खायला. आणि तोरणं व्हाईट असतात, एकदम छोटे. भेटू पण शकतात. हो, पावसाच्या आधी असतात. मग आता अजून पावसाळा चालू नाही झालाय, पण बोलू द्या ना मला सांगू द्या त्यांना. तोरणं पण असतात आमच्या इथं. हो, सांगायचं तात्पर्य एवढंच की आमच्या गावाकडे तोरणं पण भेटतात. सो गाईज हे मंदिर आहे जिथं आम्ही प्रत्येक वेळेस आलो की थांबतो. म्हणजे हे वन आहे एक. वाघजाई देवीचं मंदिर आहे. आणि इथून किती किलोमीटर आहे आपलं गाव? 2 किलोमीटर वर आमचं गाव आहे. खूप छान वाटतंय गाईज इथं आल्याला. आम्ही एंटर झालोय गावाच्या इथे, आणि इकडे बिलकुल रेंज नाहीये, पण खूप तरी सुद्धा खूप मस्त वाटतंय. तर मी करवंद भेटायच्या आधीच त्याचं ड्रोन बनवतीये. असं ह्याला असं एक टाच लावायचं, टाचायचं त्याला. मी दाखवते. करवंदाचं असं त्याचा करवंदीचा काटा घ्यायचा तोडून,
असं असं एक काटा घ्यायचा आणि त्याला असं टोचायचं. येस, तर आपला ड्रोन तयार झालाय आणि ह्याच्यामध्ये आता आपण करवंद गोळा करूयात. ओके चला. ही बघा कुठं गेलीये पार. इतनी मेहनत काट्यांमध्ये जाऊन खूप सारा भेटलंय मला. बघा दिसत नाहीये. हे बघा. हो दिसतंय. दे दुसरं एक. देऊ त्याला टाचून नाही आणलं. तर गाईज हे एंट्रन्स आहे आणि आतमध्ये गावामध्ये आल्याच हे मंदिर आहे. महादेवाचं मंदिर आहे. इथे छोटच मंदिर आहे आणि इथे तुम्ही बघू शकता जास्त घरं नाही आहेत. ही शाळा आहे, छोटीच शाळा आहे. इथे फक्त 1st to 4th स्टँडर्डचेच म्हणजे असतं आणि गाव हे आमचं एवढंच आहे. इथे फक्त मोजून 15 ते 20 घर आहेत. ह्याच्याच मागे अजून 3-4 घर आहेत. म्हणजे एवढंच मंदिर. आमचं घर पण ह्याच्या मागेच आहे, ह्या घराच्या मागे. मंदिरात दर्शन घेतलं आणि मंदिरासमोरच एक आजी आजोबा राहतात जे की माझ्या पप्पांचे काका काकू आहेत. त्यांच्या घरी गेलो आणि तिथे हे सर्व चिल्ले पिल्ले त्यांच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये गावी आलेले होते. त्यांच्यातलीच एक ही अनुष्का, माझ्या काकाची मुलगी, ती मला दगडांचा हा खेळ शिकवत होती पण मला काही आला नाही. तिच्या फोनवरून माझ्या सबस्क्राईब करा. काय मी त्यांना सांगतेय, त्यांच्या सगळ्यांच्या मम्मी पप्पांच्या फोनवरून मला सबस्क्राईब करा माझ्या युट्यूबच्या चॅनलला. ठीक आहे. काम सोडून तिला बघायला आली असते का नसते आली? तू सांग. अरे सगळ्या गप्पा गोष्टी झाल्यानंतर फायनली मी आले आमच्या घरी. इथे गावाला घर तर आहे पण इथे कोणी राहत नाही, म्हणून दरवेळी इकडे आल्यानंतर सर्वात आधी आम्हाला साफसफाई करावी लागते. खूप धुराळा, जाळ्या वगैरे खूप काही होऊन जातं. तर मी आता झाडू मारते. कोणीच नाही, हे लोक आले नाही अजून. साईडला म्हणजे एक आई राहते, तर म्हणजे गावामध्ये सगळे ऑलमोस्ट आमचे रिलेटिव्ह आहेत, तर ते सगळ्यांना भेटतायत आणि येत आहेत. तोपर्यंत मी थोडीशी साफसफाई करते. पण घे, माझ्या वहिनीला पण पाहिजे. गेलो शनिवार शुक्रवारी. आणि ही ती मगाशीच अनुष्का जी मला दगडांचा तो खेळ शिकवत होती. तर मला तर काही तो खेळ जमला नाही, म्हणून आता ही गुड्डीला शिकवतीये. आणि गुड्डीचा खेळ बघून अक्षरशः मला असं वाटतंय की ही पण तिच्यासोबत लहानपणापासूनच हा खेळ खेळते बहुतेक. नाही चालत. मावा कुल्फीवाला आलाय तिथे मावा कुल्फी गुगल पे करणार. काही एकटा घेऊन आणि गुड्डीचं मम्मीने ऐकलंय म्हणून मम्मीने दिली कॅश. हे ग्रुप आहे आणि हे हॉस्पिटल आहे. एवढ्या वर्ष गावामध्ये हॉस्पिटल नव्हतं आणि आता 3-4 महिने झाले ते नवीन हॉस्पिटल झालंय. आयुष्यमान आरोग्य मंत्री दिसत असेल. मंत्री नाही, मंदिर. सॉरी. और ये पीछे चल रहे हैं हमारे लव बर्ड्स. और ये आम्ही आता चाललोय खाली, म्हणजे इथे धरणाकडे. आम्ही पूर्ण इथे खाली जाणार आहे. पप्पा आणि प्रसादला ह्या दोघांना स्विमिंग करायची धरणामध्ये म्हणून चाललोय आम्ही खाली. खूप छान वाटतं. एवढं ऊन आहे तरी सुद्धा म्हणजे लाईक पूर्ण ग्रीनरी आहे इकडे. इथे खूप वातावरण खूपच छान आहे गावाकडे आल्या. इथे आल्यापासून आम्ही मोबाईल नाही बघितलाय, रील्स बघितले नाहीयेत. इथे नेटवर्क नाहीये, कोणाचा फोन नाही, काहीच नाही. पण तरी खूप छान वाटतंय. आणि जसं की मी तुम्हाला मगाशी येताना सांगितलं होतं, आळू ते फळ, आळूचं फळ मी तुम्हाला आता दाखवणार आहे. पप्पांना भेटलंय ते. दिसतंय का तुम्हाला पप्पांच्या हातात?
फिक्स सारखं शेप असतं ह्याचं आणि ह्याच्यामध्ये बिया पण असतात आतमध्ये. खूप छान लागतंय. हे आहे आळूचं झाड आणि वा 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 एवढे आळू गोळा केले आहेत मम्मी पप्पांनी आणि पिशवीत पण टाकलेत. पिशवीत पण खूप आहे. मी घेतली काठी कारण पप्पा आम्हाला घाबरवतात की इथे रानडुक्कर आणि ऑल हे सगळं असतात त्यामुळे. आमचं लग्न झालं ना त्यावर ओळखतं का गाईस तुम्ही मला? नाही. मागे इकडे इथे जायचं आपल्याला अजून. तर आम्ही आलोय खाली आणि हे मी 2-2 काठ्या घेतल्या आहेत माझ्या आधारासाठी कारण मला असं वाटतं की मी हे बघा चूल आहे चिकन वगैरे केलं कोणतरी. हा आणि हे बघा हे माकड. आता मे बी हवेमुळे थोडा कमी आवाज येईल. 1 वर्षानंतर पर्यंत बघा मग तुम्हाला कळेल. ही मरायला लागली आहे बघा इथं बघा हिला.